आनंदाची बातमी येत आहे बाळा, पेढे घेऊन तू तयार राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बाळांनो, आजचा हा संदेश मनापासून ऐका. कारण कधी जीवनात इतका अंधार पसरतो की आता काहीच चांगले होणार नाही असे वाटू लागते. मन निराश होते, प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि प्रत्येक दिवस नवीन परीक्षाच घेऊन येतो. पण अशावेळी श्रद्धा माणसाला उभारी देते. श्री स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण केल्यावर अनेक भक्तांना धैर्य, आशा आणि पुढे चालत राहण्याची शक्ती मिळाल्याचा अनुभव सांगितला जातो. आनंदाची बातमी. म्हणूनच आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. आनंदाची बातमी येत आहे. पेढे घेऊन तयार राहा. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाची घटना एकाच प्रकारे घडेल. पण जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलात, श्रद्धा टिकवली आणि मन सकारात्मक ठेवले, तर चांगल्या संधीचे स्वागत करण्यासाठी तुम्ही तयार राहाल. कदाचित तुमच्या घरात एखादी शुभ बातमी येईल. कदाचित एखादे अडकलेले कामसुद्धा मार्गी लागेल. कदाचित एखाद्या नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. कदाचित तुम्हाला नवीन संधीसुद्धा मिळेल. जीवनात आनंद अनेक रूपांनी येऊ शकतो. श्री स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला भीती सोडून धैर्याने जगायला शिकवतो. म्हणून निराश अजिबात होऊ नये. मनामध्ये श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. आजपासून स्वतःला एकच वचन द्या, मी हार मानणार नाही. मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन आणि स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवीन. जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र येतात, तेव्हा मनात आशेचा दिवा सतत तेवत राहतो. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने नक्कीच लिहा, श्री स्वामी समर्थ. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा देव आपल्याला काहीतरी मोठं द्यायचा विचार करत असतो, तेव्हा तो आपली परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत अनेक वेळा आपल्याला वाटतं की आता सर्व काही संपलं आहे. पण नेमक्या त्या क्षणी श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. आज तुमच्या मनात चिंता असेलच, घरात आर्थिक अडचणीसुद्धा असतील, नोकरीचा प्रश्न असेल, व्यवसायामध्ये नुकसान होत असेल, कुटुंबात तणाव असेल, पण या प्रत्येक संकटापेक्षा स्वामींची कृपा ही मोठी आहे, अशी श्रद्धा अनेक भक्त बाळगतात. म्हणूनच निराश अजिबात होऊ नका. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वामींचे स्मरण करा. 2 मिनिटे शांत बसा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावरती कृपा करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनाला तुम्ही धैर्य द्या. जेव्हा मन शांत होतं, तेव्हा योग्य निर्णय घेणं सोपं होतं आणि योग्य निर्णयांमुळेच आयुष्यात बदल घडू लागतात. लक्षात ठेवा, चमत्काराची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वामींवर श्रद्धा ठेवून प्रामाणिक प्रयत्न करणं अधिक महत्त्वाचं आहे. श्रद्धा आणि कर्म यांची साथ असेल तर माणूस कठीण प्रसंगातूनही पुढे जाऊ शकतो. कधी कधी उशीर होतो, पण अंधार कायम राहत नाही. सूर्योदय नक्कीच होतो. अंधारानंतर उजेड हा नक्की येतच असतो. जसे रात्र तशी सकाळ. तसंच तुमच्या आयुष्यातील कठीण काळही कायमचा राहणार नाही. धैर्य ठेवा, संयम ठेवा आणि चांगल्या दिवसांची तयारी नक्कीच करा. जर आज तुम्ही मनापासून स्वामींचं नाम घेतलं, तर स्वामी समर्थ खरंच मनापासून तुमच्या सोबत कायमचे असणार, अडचणीत आणि सुखदुःखात. बाळांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. आपल्या आयुष्यात जे काही घडत असते ना, त्यामागे काही ना काही कारण असते.
काही वेळा आपल्याला ते कारण लगेच समजत नाही, पण काळ पुढे सरकतो तेव्हा लक्षात येते की त्या कठीण दिवसांनीच आपल्याला अधिक मजबूत बनवलेले आहे. आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण उद्या याच डोळ्यात आनंदाश्रू येऊ शकतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आशा अजिबात सोडू नका. स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला धैर्य, संयम आणि सत्कर्माची शिकवण देतो. जर तुम्ही एखाद्या कामासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल, तर प्रयत्न थांबवू नका. प्रत्येक छोटा प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जात असतो. श्रद्धा मनाला बळ देते, पण त्यासोबत कृतीही तितकीच आवश्यक असते. आजपासून एक छोटी सवय लावा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण शांतपणे स्वामींचे नाव घ्या. त्या काही क्षणात तुमच्या मनातील भीती, राग आणि निराशा स्वामींच्या चरणी अर्पण करा. मन हलके झाले की विचार स्पष्ट होतात. विचार स्पष्ट झाले की योग्य मार्ग दिसू लागतो आणि योग्य मार्गावर चालत राहिल्यावर यशाची दारे हळूहळू उघडू लागतात. म्हणूनच बाळांनो, धैर्य अजिबात सोडू नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन दिवस ही एक नवीन संधी आहे. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म यांच्या आधारावर तुम्ही पुढे चालत राहा. स्वामी समर्थ आम्हाला योग्य बुद्धी द्या, धैर्य आणि सत्कर्म करण्याची शक्ती द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या, अशी प्रार्थना तुम्ही स्वामींकडे करा. बाळांनो, अनेकदा आपण स्वतःला विचारतो, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा काय येतात? पण लक्षात ठेवा, प्रत्येक परीक्षेनंतर माणूस अधिक सक्षम होतोच. श्रद्धा आपल्याला संकटात टिकून राहण्याचे बळ देते. आज जर तुमचे मन खचले असेल तर डोळे मिटा आणि शांत स्वामींचा चेहरा समोर आणा. मनापासून म्हणास, हे स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा. योग्य मार्गावर मला चालण्याची शक्ती तुम्ही द्या. ही प्रार्थना केल्याने अडचणी लगेच नाहीशा होतीलच असे नाही, पण अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार त्यांना मनशांती आणि पुढे जाण्याचे धैर्य मिळते. लक्षात ठेवा, जीवनात आनंद केवळ मोठ्या गोष्टींमुळे नसतो. कुटुंबासोबतचे प्रेमाचे क्षण, चांगले आरोग्य, प्रामाणिक नाती आणि मनशांती हेही मोठे आशीर्वाद आहेत. आजपासून एक संकल्प करा, कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणालाही मुद्दाम दुखावणार नाही. शक्य तितकी मदत करीन आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे करीन. असे जीवन जगताना श्रद्धा मनाला अधिक स्थिर बनवते आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकदसुद्धा ती आपल्याला देत असते. म्हणून बाळांनो, चांगल्या दिवसांची वाट पाहताना प्रयत्न थांबवू नका. प्रत्येक दिवस नवी सुरुवात करण्याची संधी आहे. जर तुमची स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर प्रेमाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनात सदैव श्रद्धा, संयम आणि सत्कर्मांची भावना जागृत ठेवा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.